सुभेदार विश्रामगाव आपण बैठक बोलवली, काय विषय होता? आज क्रांती संघटनेच्या वतीने जे शासकीय शैक्षणिक धोरण जे आहे हे खाजगीकरणाकडे यांचा कल जास्तीत जास्त होत असताना दिसत आहे. याच्या विरोधामध्ये आम्ही 29 जुलै रोजी विभागीय आयुक्त कार्यालय या ठिकाणी या धोरणांमध्ये बदल करावा यासाठी एक निवेदन दिलं होतं. त्याच अनुषंगाने आज सुभेदारी गेस्ट हाऊस या ठिकाणी विद्यार्थी पालक अशी एक कंबाईंड मीटिंग आम्ही या ठिकाणी घेत आहोत. 2005 यानंतर शालेय शिक्षणाच्या संदर्भामध्ये जे काही नियमावली आली, खाजगीकरणाला जास्तीत जास्त प्राधान्य देण्यात आलं. ज्या शाळा आज मनमानी कारोबार करत आहेत, कमीत कमी 80,000 ते जास्तीत जास्त 3.5 लाख असे या खाजगी शाळा ती साकारत आहे. एका बाजूला शासन 2014 पासून 54,000 शाळा बंद केली आणि एकीकडे या शाळांना पाहिजे तशा परवानग्या देऊन मनमानी बिझनेस करण्यासारखं शिक्षणाचं बाजारीकरण या ठिकाणी होत असताना आमच्या निदर्शनास आलेलं आहे. म्हणजेच या देशामध्ये शिक्षण हे हद्दपार झालं पाहिजे. संविधानामध्ये शिक्षण हे मोफत असल्याची तरतूद असताना सुद्धा शिक्षण सर्वसामान्य माणसाला मिळू नये, त्याची प्रगती होऊ नये आणि तो गुलाम कसा ठेवता येईल यासाठी या ठिकाणचं सरकार काम करताना आम्हाला दिसून आलेलं आहे. म्हणून या ठिकाणी कोणती जात कोणत्या धर्म नसून भारतीय म्हणून आम्ही सर्वजण या ठिकाणी एकत्र आहोत. संघटनेचं मूळ उद्दिष्ट असं आहे की या देशामध्ये प्रत्येक ठिकाणच्या प्रत्येक नागरिकाच्या पाल्याला शिक्षण मिळालं पाहिजे, प्रत्येकाला नोकरी मिळाली पाहिजे. हे या देशातल्या असणाऱ्या सरकारचं पहिलं कर्तव्य आहे. त्यामुळे हे कर्तव्यापासून हे सरकार बाजूला पळतंय आणि या देशामध्ये गुलामगिरीच्या वाटचालीकडे यांचा कल या ठिकाणी दिसून येतो. म्हणून आता जनआंदोलनाच्या माध्यमातून संघटना या ठिकाणी आता या विरोधामध्ये काम करतात. शैक्षणिक धोरण आधी खाजगीकरण रद्द करून या सर्व शैक्षणिक संस्थांचं राष्ट्रीयकरण करण्यात यावं. सगळ्या खाजगी शाळा एकतर बंद करा, नाही तर शासकीय शाळेनुसार त्यांच्यावरती नियमावली किंवा निर्बंध लागू करा. ही आमची पहिली मागणी. दुसरी मागणी, ज्या पद्धतीने आजपर्यंत MPSC ची परीक्षा शासकीय पद्धतीने घेतली जायची, लेखी स्वरूपात ती घेतली जायची, ऑफलाईन आपण करत. परंतु आताच्या नवीन नोटिफिकेशननुसार 2026 ची जी परीक्षा येणार आहे, ही TCS कोणतीतरी कंपनी आहे, या कंपनीला हँडओव्हर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी शासन पूर्णपणे करत आहे. या ऑनलाईन असणाऱ्या एक्झाम मध्ये ही कोणतीही गॅरंटी नाही की या ठिकाणी पेपर फुटी होणार नाही. ऑफलाईन मध्ये आपण विचारू शकतो की बाबा मी तर पेपर असा सोडवला होता, पण मी फेल कसा होऊ शकतो किंवा रँकिंग मध्ये कसा येऊ शकतो, आलो नाही. पण ऑनलाईन मध्ये हे कोणालाच कळणार नाही. एखादा हुशार विद्यार्थ्याचा या ठिकाणी बळी जाण्याचे प्रकार या ठिकाणी घडत चालले. ज्या पद्धतीने यांनी 2014ला सेंट्रलमध्ये एक कायदा केला, त्या कायद्याच्या अंतर्गत UPSC सिलेक्शन न होताही डायरेक्ट देशाचे सचिव यांनी 6 जण आजपर्यंत निवडलेले आहेत. म्हणजेच अराजकतेकडे यांना न्यायचंय. बौद्धिक पातळीने कमकुवत असणाऱ्या लोकांची संख्या वाढवायची आणि जे बौद्धिक पातळीने मजबूत लोक आहेत त्यांना अनपढ गवार अनाडी ठेवायचं आणि त्यांना गुलाम म्हणून त्याच्यासाठी वापर केला जायचा, असा या ठिकाणच्या सरकारचा हेतू आहे. त्यामुळे हे आम्ही यांचं कदापि होऊ देणार नाही. या विरोधामध्ये हा लढा आम्ही अधिक तीव्र करणार आहोत. ही आमची पहिली बैठक आहे. येणाऱ्या 15 दिवसामध्ये आम्ही आंदोलनाची हाक देतो. हे आंदोलन या ठिकाणी सुरुवात करत आहोत. यानंतर या प्रकारचे मोठे मोठे जोपर्यंत हे निर्णय मागे होणार नाही तोपर्यंत हे आंदोलन आमचे अविरत चालू राहतील असं या ठिकाणी. आंदोलनापूर्वी काही जनजागृती करणार आहे का पालकांना? ही जनजागृतीचा जो भाग आहे, ही जी मीटिंग आज कॉल केली आहे, या मीटिंग मधूनच ही जनजागृती होणार आहे. त्यानंतर आम्ही कॅम्पेनिंग सुद्धा करणार आहोत. प्रत्येक माणसापर्यंत सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल, प्रत्यक्ष मीटिंगच्या माध्यमातून असेल, बैठकाच्या माध्यमातून असेल, आम्ही पोहोचणार आहोत. आमचे सर्व कार्यकर्ते सुद्धा त्या ठिकाणी काम करणार आहेत.
त्यामुळे हा जनसामान्याचा विषय असल्यामुळे प्रत्येक माणसापर्यंत हा विषय पोहोचल्याशिवाय आंदोलन आम्ही करणार नाही. सर, सरकारने 6 जण UPSC परीक्षा न घेता त्याला डायरेक्ट मागच्या दाराने घेतले, त्यांच्या विरोधात तुम्ही काय आवाज उठवला? सेंट्रल गव्हर्नमेंटने जो निर्णय घेतला UPSCच्या बाबतीत, UPSCची एक्झाममध्ये पास आउट न होता हे सिलेक्शन जे केलेलं आहे, हे सिलेक्शन हे त्यांच्या असणाऱ्या मर्जित लोकांचं त्यांनी केलं. मग यावेळेस त्यावेळेचा असणारा प्रबळ विरोधी पक्ष जो सेंट्रलमध्ये काम करतो त्याची पहिली जबाबदारी आहे की त्याच्या विरोधामध्ये आवाज उचलला. आज सर्वसामान्य घटकाला आवाज उचलण्याचा ज्या वेळेस गरज पडते, आपल्यासारख्या सामाजिक काम करणाऱ्या लोकांना ज्यावेळेस गरज पडते, म्हणजे त्याचा अर्थ ना विरोधी पक्ष ना सत्ताधारी हे दोन्ही एकत्रच आहेत असं या ठिकाणी सांगू शकतो. तुम्हाला असं म्हणायचं का विरोधी पक्ष निष्प्रभ झाला? विरोधी पक्ष निष्प्रभ असल्यामुळे सामाजिक चळवळीला गरज पडते काम करण्याची. आंदोलनात तुम्ही आता पवित्रा घेताय, किती तारखेपासून असं आंदोलन? आम्ही 31 ऑगस्ट पासून पुढे सुरुवात करतो. काय काय आंदोलन स्वरूप कसं असतं? आंदोलन आणि निदर्शने राहतील, धरणे राहू शकतील, मोर्चा राहू शकेल, रास्ता रोको राहू शकेल. लोकशाही मार्गाने जेवढे आंदोलन आम्हाला करता येतील, आमचं म्हणणं सरकारपर्यंत मांडण्यासाठी तेवढे सगळ्या प्रकारचे आंदोलन आम्ही केले. या निमित्ताने पालक आणि विद्यार्थ्यांना काय आव्हान? मी या शहरातल्या, जिल्ह्यातल्या, महाराष्ट्रातल्या पालकांना हे आव्हान करेन की आज तुम्ही ज्या पद्धतीने स्वतःच्या पाल्याचं शिक्षण करण्यासाठी, मुलाचं शिक्षण करण्यासाठी स्वतःच्या पोटाला चिमटे घेत आहे आणि ही गुलामगिरी सहन करत आहे, ही खरं बघायला गेलं तर आपल्या संविधानिक तरतुदीमध्ये शिक्षण हे मोफत आहे. तुम्ही बंड जर करू शकले नाही तर येणाऱ्या भविष्यातली पिढी तुम्ही तुमच्या लेकराबाळांची घडू शकणार नाही. त्या मुलांचं आयुष्य तुम्ही स्वतः बर्बाद करता. त्यामुळे या आंदोलनामध्ये तुम्ही सहकुटुंब सहभागी झाले पाहिजे. मी राहुल साळवे, क्रांती संघटना प्रमुख, छत्रपती संभाजी. मागवत